पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसह सुरुवात करूयात आजच्या भागाला। सांगा तर मग आज काय बनवूया। आज आपण असंच पारंपरिक पदार्थ बनवत आहे, तो म्हणजे हुलग्याचं माडगं किंवा हुलग्याचं कढण। तर हुलगे याला कुळीथही म्हटलं जातं। हे मी तव्यामध्ये घेते। हे साधारण अख्खा मसूर असतो ना त्यासारखंच दिसतं, पण थोडासा शेप याचा वेगळा असतो। तर हे हुलगे अर्धा कप हुलगे मस्त ड्राय रोस्ट करून घ्यायचे, एक 5 ते 6 मिनिट मध्यम आचेवर। हुलगे मस्त भाजून झाले आहेत, मस्त खमंग सुवास येतो आणि तुम्ही बघू शकाल हे जसे भाजले जातात ना त्यातलं ऑइल रिलीज होतं आणि छान अशी त्याला ग्लेज किंवा चकाकी यायला सुरुवात होते। आता हे हलकेसे थंड करून घेऊया आणि हे कुळीत हलकेसे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता याची पण पूड करून घेऊया। हे हुलग्याचं पीठ थंड झालं की हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता। 2 ते 3 महिने हे पीठ छान टिकतं आणि जेव्हा तुम्हाला माडगं खायची इच्छा झाली, हुलग्याचं कढण खायची इच्छा झाली, तेव्हा ते बनवायचं आणि खायचं। आता आपण कढण बनवायला घेऊया। आता हुलग्याचं कढण बनवायला सुरुवात करूया। तर हे ना 2 पद्धतीने बनवलं जातं, गोडही बनवतात आणि तिखटही। गोड तुम्हाला बनवायचं असेल तर थोडंसं साजूक तूप टाकून पाणी टाकून त्यामध्ये हुलग्याचं पीठ टाकून शिजवून घ्यायचं। शिजत आलं की त्यामध्ये गूळ घालायचं। तिखट बनवण्यासाठी इथे चमचाभर तेल गरम केलेलं आहे, यामध्ये जाईल जिरं, चिमूटभर हिंग, लसूण मिरचीचा ठेचा। तर हा ठेचा बनवण्यासाठी मी इथे काय केलं, 2 ते 3 लसूण पाकळ्या घेतल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि मिक्सरमध्ये छान ते क्रश करून घेतलं आणि छान अशी पेस्ट बनवून तयार केली। आता हे मिनिटभर फक्त आपण मिश्रण परतूया। मिश्रण छान परतलं की घालूयात हळद आणि पाणी। या पाण्याला ना एक उकळी काढायची आणि चवीपुरतं मीठही घालूयात, मिक्स करायचं। इथे पाण्याला मस्त उकळी आलेली आहे। आता गॅस मंद आचेवर करून घ्यायचं आणि हे जे हुलग्याचं पीठ आपण बनवून घेतलेलं आहे हे 2 चमचे पीठ यामध्ये घालायचं। गुठळ्या नाही झाल्या पाहिजे पिठाच्या आणि हे छान मिक्स करून घेऊया आणि एक 4 ते 5 मिनिटं छान हे शिजवून घ्यायचं। आता हे कढण छान मी एक 10 मिनिटं तरी शिजवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकाल मस्त दिसतं। यामध्ये आपण घालूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर घालणं ऑप्शनल आहे, पण थंडीच्या दिवसांमध्ये, पावसाच्या दिवसांमध्ये सर्दी खोकला झाला असेल तर हा आहे ना एक जालिम उपाय आहे सर्दी खोकला पण पळवण्यासाठी। अतिशय रुचकर लागतं, हे चवदार लागतं। तोंडाची चव गेली असेल तर हे माडगं नक्की बनवून पिऊन बघा। झटपट हुलग्याचं कढण करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप हुलगे, 1 चमचा तेल, 1 चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 1 चमचा लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा, पाव चमचा हळद, पाणी, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर। कुळीत किंवा हुलगे भाजून घेत थंड करून घेत याचं पीठ तयार करायचं। आता जिऱ्याच्या फोडणीत हिंग, लसूण मिरचीचा ठेचा, हळद, पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालत याला उकळी काढायची आणि हुलग्याचं पीठ यात घालायचं आणि मिसळून घेत शिजवायचं आणि वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची। झालं आपलं झटपट हुलग्याचं कढण तयार। आज आपण मिनी पिझ्झा कसा बनवायचा तेही विदाऊट अव्हन, विदाऊट ईस्ट आणि पिझ्झा सॉसही आपण घरी बनवतोय। तर सगळ्यात आधी पिझ्झा सॉस बनवून घेऊया। पिझ्झा सॉस बनवण्यासाठी इथे टोमॅटो प्युरी आहे। तर ही टोमॅटो प्युरी आहे, यामध्ये आपण घालूयात चिली फ्लेक्स एक अर्धा चमचा, पिझ्झा सीझनिंग 1 चमचा, लसूण पावडर अर्धा चमचा। आता इथे लसूण पावडर माझ्याकडे आहे म्हणून मी वापरते। ताजा किसलेला लसूण एक 5-6 पाकळ्या पण तुम्ही इथे वापरू शकता। साखर अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर मिरपूड थोडीशी। आता हे सगळे जिन्नस छान मिक्स करूयात। हा सॉस आहे ना तुम्ही जास्त प्रमाणात बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, एक आठवडाभर छान टिकतो। पिझ्झा सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य:
टोमॅटो प्युरी, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, पिझ्झा सीझनिंग, अर्धा चमचा लसूण पावडर, अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ, मिरपूड. टोमॅटो वाटून आणि शिजवून घेत त्यात चिली फ्लेक्स, पिझ्झा सीझनिंग, लसूण पूड, साखर, मीठ, मिरपूड घालत हे जिन्नस एकत्र मिसळून घ्यायचे. झाला आपला झटपट पिझ्झा सॉस तयार. आता आपण पिझ्झा बेस बनवूयात. त्यासाठी काय करायचं, अर्धा कप दही घ्यायचं. ताक जरी वापरलं तरी चालेल. इथे अर्धा कप दही आणि अर्धा कप इथे मी पाणी घेते. यामध्ये आपण घालूयात 1 चमचाभर बेकिंग पावडर आणि हे पटकन मिक्स करून घ्यायचं. बेकिंग पावडर घातली की हे मिश्रण छान असं फ्रॉदी होतं, तुम्ही बघू शकाल. आता यामध्ये घालूयात मैदा 2 कप. गव्हाचं पीठ जरी वापरलं तरी चालेल. मीठ घालायचं चवीपुरतं आणि याचं आहे ना पीठ मळून घेऊयात, गोळा करून घेऊयात. आता हे पीठ छान मळून झालेलं आहे. हे जे प्रपोर्शन मी तुम्हाला सांगितलं हे अगदी परफेक्ट आहे. 2 कप परफेक्ट मैदा यामध्ये बसतो. थोडंसं तेल घालूयात आणि हे एकसारखं करून घ्यायचं. आता हे पीठ छान असं एकसारखं करून झालं की आपण हे 2 पोर्शनमध्ये डिवाइड करूया. एक पोर्शन घेऊ. मिनी पिझ्झा करतो त्यामुळे असं फार मोठे मोठे गोळे करायची गरज नाही. आणि हे छान असं एकसारखे करून घ्यायचं. आता एक गोळा घ्यायचा, हलकासा मैदा यावर भुरभुरायचा. तर या प्रपोर्शनमध्ये 10 मिनी पिझ्झा व्यवस्थित बनवून तयार होतात 2 कप मैद्यामध्ये. हे लाटायचं. आणि फोर्क घ्यायचं आणि फोर्कने याला थोडंसं असं फोल्ड करून घ्यायचं. म्हणजे आपण जेव्हा हा पिझ्झा बेस भाजूयात तव्यावर तेव्हा तो राईज नाही होणार. तवा मध्यम आचेवर गरम करून घेतलेला आहे. आता हे जे पिझ्झा बेस आपण बनवून घेतले हे यावर ठेवूयात आणि भाजून घेऊयात. आता खालच्या बाजूने पिझ्झा बेस छान मी भाजून घेतलेला आहे. आता गॅस आहे ना बंद केला तरी चालेल किंवा लोएस्ट पॉसिबल हीटला तुम्ही स्विच करा आणि हा उलटवून घेऊयात. मस्त छान भाजला आहे, तुम्ही बघू शकाल. आता हे उलटवून झालं की हलकंसं तेल यावर ब्रश करून घ्यायचं. जी बाजू भाजली आहे त्यावर. ऑप्शनल आहे, नाही केलं तरी चालेल. पण याने काय होतं ना, जो पिझ्झा सॉस आहे ना तो आतपर्यंत असं ॲब्झॉर्ब होत नाही. बटर लावलं तरी चालेल. आता हा जो पिझ्झा सॉस आपण बनवून घेतलेला आहे हा यावर घालूयात. यावर चीज घालायचं. मोझरेला चीज मी इथे घेतलेलं आहे. प्रोसेस चीज जरी वापरलं तरी चालेल, फक्त मग ते जितकं हवं चीजी तितकं चीजी नाही बनत. यावर भाज्या घालूयात सगळ्या. कॉर्न आहेत, कॉर्न मी इथे बॉईल करून घेतले. तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता किंवा मग प्लेन चीज पिझ्झा जरी ठेवला तरी चालेल. ढोबळी मिरची बारीक चिरलेली, थोडासा कांदा. यावर पुन्हा चीज घालायचं भाज्यांवर. आणि माझ्याकडे ब्लॅक ऑलिव्ह आहे, सो एक ब्लॅक ऑलिव्ह मी सेंटरला ठेवतो. दिसायला खूप क्यूट दिसतं. आणि आता झाकण लावूयात आणि अगदी मंद आचेवर हे चीज जे आहे ते छान मेल्ट होईपर्यंत आपण हे भाजून घेतो आहे. तर आता हे अगदी लो हीटवर एक 5 ते 7 मिनिटं हा पिझ्झा मी छान भाजून घेतला, बेक करून घेतला. चेक करत आहात तुम्ही बघू शकाल चीज छानपैकी असं मेल्ट झालेलं आहे. हा असा गरमागरम सर्व करू शकता किंवा
मग यामध्ये टॉपिंग वगैरे टाकून हा तुम्ही असंच ठेवू शकता आणि जेव्हा गेस्ट येणार आहात तेव्हा पटकन भाजू शकता किंवा अव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर तुम्ही हे बेकही करू शकता पिझ्झा, तुमच्याकडे अव्हन असेल तर. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.